नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एनजी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण सध्या काय करत आहोत, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा काय प्रश्नपत्रिका संच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक किती आहे? 6वा आहे। त्याचबरोबर आजच्या आपल्या प्रश्नसंचमध्ये आपण जे TCS आणि IBPS यांच्या मार्फत जो प्रश्नसंच झाले होते किंवा यांच्या मार्फत ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेमधील जीकेचे प्रश्न जसेच्या तसे घेतले आहेत। म्हणजे त्या परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारले होते किंवा जे प्रश्न विचारले होते कोणत्या परीक्षेमध्ये IBPS आणि TCSच्या पॅटर्नमध्ये किंवा IBPS आणि TCSनी ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्यामधील सगळे प्रश्न आपण जसेच्या तसे घेतलेले आहेत। ओके, आणि हे प्रश्न तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहेत किंवा हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ का करायचे आहेत, तर मी तुम्हाला काय सांगतोय, बरेच प्रश्न म्हणजे जवळपास 50% प्लस प्रश्न काय होतात पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट केले जातात। ओके, मग आता तलाठी भरतीचा पेपर कोण घेणार आहे? एक तर TCS घेईल किंवा एक तर IBPS घेईल, या दोन्ही कंपन्या मार्फतच ही परीक्षा होणार आहे। आणि हा प्रश्नसंच फक्त तलाठी भरतीसाठीच उपयुक्त आहे असं काही नाही, इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत की ज्या TCS आणि IBPS मार्फत होणार आहेत या सगळ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असणार आहे। ओके, चला मग सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, केलुचरण मोहपात्रा डॅडॅच्या डॅश डॅशच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की केलुचरण मोहपात्रा ह्या कोणाच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे? तर कोणत्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे केलुचरण मोहपात्रा हे? तर ते ओडिसी या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला हे तर लक्षात ठेवायचे की केलुचरण मोहपात्रा ह्या काय येतात, ओडिसी नृत्याशी संबंधित आहेत किंवा ओडिसी नृत्यातील प्रख्यात नाव आहे। परंतु त्याच सोबत त्यांच्यासोबत इतर सुद्धा माहिती लक्षात ठेवायची, कारण तुम्हाला असाच प्रश्न पुन्हा येईल असं विचारू अशी याची खात्री नाही। कदाचित असं सुद्धा विचारू शकतात किंवा फिरून विचारू शकतात की केलुचरण मोहपात्रा यांचा जन्म कुठे झाला किंवा कोणत्या राज्यामध्ये झाला। मग लक्षात ठेवायचे, रघुराजपूर कोणत्या राज्यामध्ये? ओडिसा राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचं कार्य काय आहे हे पण आपल्याला विचारू शकतात। तर त्यांचं कार्य काय आहे की ओडिसी नृत्याचं पुनरुज्जीवन करण्यामध्ये त्यांचा काय सिंहाचा वाटा आहे। म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, ओडिसी नृत्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे। ओके, त्याचबरोबर केलुचरण मोहपात्रा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला असा सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। मग त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेत हे लक्षात ठेवायचे। विशेषतः काय करायचं, प्रसिद्ध व्यक्तींच्या पुरस्कारावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो। मग त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार भेटला होता, पहा, कधी भेटला होता? 1966ला भेटला होता। त्याच्यानंतर जे पद्म पुरस्कार आहेत ना याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवायचे। त्यांना काय झालं होतं, 3ही पद्म पुरस्कार भेटलेले आहेत। म्हणजे पहा, पद्मश्री पण भेटलेला आहे, पद्मभूषण पण भेटलेला आहे आणि पद्मविभूषण पण भेटलेला आहे। मग तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात काय ठेवायचं आहे की हा पद्मविभूषण पुरस्कार त्यांना कधी भेटलेला आहे, तर तो 2000 साली भेटलेला आहे। म्हणजे 2000 साल पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबत तुम्हाला लक्षात हे पण ठेवायचं आहे की त्यांना 3ही पद्म पुरस्कार मिळालेले आहेत। ओके, मग बऱ्याच वेळेस विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणता पुरस्कार त्यांना मिळाला नाही असं विचारलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे सगळे पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत। त्यासोबत तुम्हाला कालिदास सन्मान पण त्यांना भेटला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा आहे आपला। काय विचारलं या ठिकाणी, पहा, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय। आता कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? वास्तुकला शब्द महत्वाचा आहे। त्यांनी या ठिकाणी विचारलंय की कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय म्हणजे या संग्रहालयाची जी बांधकाम आहे त्याची जी इमारत आहे ही कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। मग ते कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे, तर ती निओ गॉथिक या वास्तुकलेचं उदाहरण आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील किंवा 2 गोष्टीबद्दल आपल्याला सगळी माहिती डोक्यात ठेवावी लागेल। कोणत्या 2 गोष्टी? एक तर काय, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय याच्याबद्दल माहिती ठेवावी लागेल, आणि दुसरी म्हणजे निओ गॉथिक ही जी बांधकाम किंवा वास्तुकलेची शैली आहे याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती ठेवावी लागेल, कारण या दोन्हीवरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग लक्षात ठेवायचं आहे, कोल्हापूर टाउन हॉलची स्थापना कधी झालेली? 1945-46ला झालेली आहे, इंग्रजांनी बांधलेला आहे। त्याचबरोबर ही कोल्हापूर टाउन हॉल बांधण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस उद्देशावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात। मग उद्देश काय होता, पहा, ब्रह्मपुरी येथील उत्खननात सापडलेला आहे सातवहन व शिलाहार बहामनी काळातील कलाकृती जतन करणे। मग या ठिकाणी आपल्याला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की ब्रह्मपुरी येथील उत्खननामध्ये कुठल्या कलाकृती सापडल्या होत्या किंवा कोणत्या राजाच्या काळातील कलाकृती सापडल्या होत्या, तर लक्षात ठेवायचं आहे सातवहन आणि शिलाहार। ओके, त्याचबरोबर आता मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला निओ गॉथिक शैलीबद्दल सुद्धा लक्षात ठेवायचं आहे।
मग निओ गॉथिक शैलीलाच आपण काय म्हणतो, हिंदू शैली सुद्धा म्हणतो. म्हणजे ही जी वास्तुकलेची शैली आहे याला आपण हिंदू वास्तुकला शैली असं सुद्धा म्हणतो. मग अशा प्रकारच्या बांधकामाच्या इतर कोणत्या प्रसिद्ध इमारती आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मद्रास उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ही सुद्धा काय आहे, निओ गॉथिक शैलीमधील बांधकाम आहे. त्याच्यानंतर आपल्या मुंबईमधील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे सुद्धा काय आहे, निओ गॉथिक शैलीमधील इमारत आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल ही सुद्धा याच शैलीमधील इमारत आहे. आता व्हिक्टोरिया मेमोरियल कोठे आहे हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की व्हिक्टोरिया मेमोरियल कोणत्या शहरामध्ये आहे, तर ते कोलकाता शहरात आहे. त्याच्यानंतर आपल्या गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि मैसूर पॅलेस हे सगळे काय आहेत, निओ गॉथिक शैलीमधील प्रसिद्ध असे बांधकाम आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले पहा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपल्याला, जहालमतवादी नेते आणि मवाळमतवादी नेते यांच्यावरती कुठल्याही परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. ऑप्शन काय दिलेत पहा या ठिकाणी आपल्याला, बाळ गंगाधर टिळक, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गोपाळ कृष्ण गोखले. मग यापैकी जहालमतवादी नेते कोण होते, 100% सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असणारे कोण होते, बाळ गंगाधर टिळक होते, ज्यांनाच आपण लोकमान्य टिळक असं सुद्धा म्हणतो. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय जहालमतवादी नेते कोण होते हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल बाल पाल हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. लाल म्हणजे कोण, लोकमान्य टिळक, बाल म्हणजे कोण बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय, हे जे तिघ आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि चौथं नाव आहे अरविंद घोष यांचं. म्हणजे हे चारही नेते काय होते, तर जहालमतवादी विचारसरणीचे नेते होते. आपल्याला जे बाकीचे ऑप्शन आहेत हे बाकीचे ऑप्शन काय होते, मवाळवादी नेते होते. मग त्यात कोण होते पहा, फिरोजशाह मेहता होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, गोपाळकृष्ण गोखले होते. जहाल आणि मवाळ यांच्यामधला फरक आणि कोणते नेते होते हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, काय विचारलंय, जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, जे आपली जलप्रणाली आहे त्या जलप्रणालीवरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की जेव्हा नद्या, आता या ठिकाणी समजा एक तलाव आहे आणि त्या तलावाला काय होतात, नद्या सगळ्या बाजूने येऊन मिळत आहेत. त्यांनी काय सांगितलं, सगळ्या दिशांनी येऊन मिळत आहेत. मग ही कोणती जलप्रणाली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग जर तुमच्या आकृती लक्षात आलं, आता ही नदी कशी असणार आहे, अशा प्रकारची नदी असणार आहे. मग जर तुम्ही आकृती पाहिली तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जातंय की कोणती जलप्रणाली असणार आहे, ही अभिकेंद्री जलप्रणाली असणार आहे. कोणती जलप्रणाली, अभिकेंद्री जलप्रणाली असणार आहे. मग त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, इतर सुद्धा काही जलप्रणाली आहेत त्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. मग सगळ्यात महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाची जलप्रणाली कोणती आहे, तर ती वृक्षाकार जलप्रणाली आहे. तिलाच दुसरं नाव काय आहे, तर शाखाकृती जलप्रणाली. आता हिला वृक्षाकार जलप्रणाली का म्हणतात, तर या प्रकारात काय होतं पहा, मुख्य नदी व तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या यांचा विकास काय होतो, वृक्षाच्या मुळाप्रमाणे होतो. काय, वृक्षाच्या मुळाप्रमाणे यांचा विकास होतो, म्हणून या नदीला प्रणाली काय म्हटलं जातं, वृक्षाकार जलप्रणाली म्हटलं जातं. उदाहरण जर पाहायचं असेल तुम्हाला, कोणती नदी प्रणाली आहे ती, गोदावरी नदीची प्रदेश आणि भीमा नदी खोरं हे कोणत्या जलप्रणालीचं उदाहरण आहे, तर वृक्षाकार जलप्रणालीचं उदाहरण आहे. जर आकृती काढायचं म्हटलं तर या ठिकाणी पहा, ही एक मुख्य नदी अशा प्रकारे आणि तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, म्हणजे ही काय झाली, वृक्षाच्या मुळाप्रमाणे काय झाली, जलप्रणाली झाली. ओके, त्यामुळे हिला काय म्हटलं जातं, वृक्षाकार जलप्रणाली. पुढची एक जलप्रणाली आहे पहा, ती पण सुद्धा खूप महत्त्वाची आहे, समांतर जलप्रणाली. विशेषतः हिच्यावरती जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. समांतर जलप्रणाली, समांतर जलप्रणाली म्हणजे कशी, समजा या ठिकाणी समुद्र किनारा आहे आणि या ठिकाणी डायरेक्ट अशा नद्या येऊन मिळतात, समांतर. काय, ही झाली समांतर नदी प्रणाली. मग ही समांतर नदी प्रणाली कुठं आढळते मित्रांनो, तर ही कोकणामध्ये आढळते. म्हणजे कोकणातील ज्या सगळ्या नद्या आहेत ह्या नद्या काय आहेत, समांतर जलप्रणालीमधील नद्या आहेत. व्याख्या एकदा वाचून घ्या, कदाचित व्याख्येवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो पहा. एखाद्या प्रदेशात एकाच दिशेला उतार असल्यास अशा उतारावरून वाहणाऱ्या नद्या या समांतर वाहतात. ओके, उदाहरण काय, कोकणातील सर्व नद्या ह्या काय, तर समांतर जलप्रणालीचं उदाहरण आहे. ओके, पुढचा प्रश्न, पुढची एक महत्त्वाची जलप्रणाली आहे ती आहे केंद्रत्यागी. आता आपण जी पहिली पाहिली होती अभिकेंद्री, त्याच्यात काय होतं, नद्या केंद्राकडे येत होत्या, परंतु ही जी केंद्रत्यागी आहे याच्यात काय पहा, या ठिकाणी केंद्र आहे, मग यापासून इकडं नद्या विरुद्ध दिशेला जातात पहा. केंद्रातून काय होतात, नद्या विरुद्ध दिशेला जातात, म्हणून याला काय म्हटलंय, केंद्रत्यागी नदी जलप्रणाली म्हटले पहा. मग ही केंद्रत्यागी जलप्रणाली कुठे पहा, सध्या
महाबळेश्वरला आहे, कारण महाबळेश्वरला काय होतं तुम्हाला माहिती आहे, एकूण 5 नद्याचा उगम होतो. त्याच्यातील काही नद्या काय होतात पूर्व दिशेला वाहतात, म्हणजे पूर्व वाहिनी आहेत, आणि काही नद्या काय आहेत पश्चिम वाहिनी आहेत. ओके, मग ही काय होती आपल्या महत्त्वाच्या जलप्रणाली होत्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात पहा, कारण याच्यावरती प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे. ओके, त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीजचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही आपली टेस्ट सिरीज काय असणार मित्रांनो, IBPS व TCSच्या पॅटर्नवरती आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. अशा प्रकारची टेस्ट सिरीज, आपल्या टेस्ट सिरीज इतकी दर्जेदार टेस्ट सिरीज तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाही. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय असणार आहेत, एकूण 10 क्वेश्चन पेपर दिले जातील. त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे तलाठी भरतीचा जो सगळा सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस याच्यामध्ये कव्हर केलेला असेल. त्याचसोबत त्याची तुम्हाला आन्सर की दिली जाईल, आणि तुमच्या अभ्यासाला दिशा यावी, अभ्यासाला आपला योग्य ट्रॅकवरती व्हावा, तुमचा स्टडी स्मार्ट व्हावा, याच्यासाठी आपण फ्रीमध्ये काय करतो, तुम्हाला तलाठी भरतीच्या 2019च्या जेवढ्या पेपर झाले होत्या, जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या, ह्या सगळ्या तुम्हाला आपण ह्या आपल्या टेस्ट सिरीजवरती काय करतो, आपण तुम्हाला फ्रीमध्ये देत आहोत. ओके, आता ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका का महत्त्वाच्या आहेत, कारण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो, जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज व्यवस्थित केली आणि या जुन्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित केल्या तर तुमचा 80% सिलेबस या ठिकाणी काय होणार आहे, कव्हर होणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी अजून फक्त 5 ते 10 मार्काचा अभ्यास तुम्हाला तुमचा स्वतःचा करावा लागणार आहे. ओके, मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे, 150 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीचा ऑफर असून आज जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही आपली टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला मिळणार आहे. मग आता ह्या 99 रुपयाचं पेमेंट कुठं करायचं पहा, गुगल पे किंवा फोनपेला आपला नंबर आहे 9689141630, याच्यावरती तुम्हाला काय करायचं, पेमेंट करायचं आहे, आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला मित्रांनो शेअर करायचा आहे. ओके, जसा तुमचा स्क्रीनशॉट शेअर होईल लगेच तुम्हाला ताबडतोब काय होतील, सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका एकाच वेळेस पाठवल्या जातील. ओके, पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा, काय विचारले पहा, छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता, ते महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील होते. आता अतिशय सिंपल प्रश्न आहे आपल्याला, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर छत्रपती प्रतापसिंह हे कुठले होते किंवा कोणत्या ठिकाणचे राजे होते. मग आता या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, मराठ्यांच्या इतिहासामध्ये काय आहेत, 2 महत्त्वाच्या गाद्या आहेत ज्या की छत्रपतीशी काय करतात, हे असतात. त्यातली एक गादी काय आहे, कोल्हापूर आहे, आणि दुसरी गादी कोणती आहे, सातारा आहे. म्हणजे अहमदनगर आणि नाशिक हे 2 पर्याय आपले काय होणार होते, याच ठिकाणी कट होत होते. मग या दोन्ही मधलं आपलं काय एक उत्तर असणार आहे. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला माहित असेल छत्रपती प्रतापसिंह काय होते, सातारा या गादीचे राजे होते, म्हणजे सातारा या ठिकाणी काय होते, ते राजे होते. आता हे लक्षात ठेवायचे, छत्रपती प्रतापसिंहाचे वकील कोण होते, रंगो बापूजी गुप्ते. काय होते, रंगो बापूजी गुप्ते हे काय होते, छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे काय होते, वकील होते. आणि हे यांना काय केलं होतं, त्यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना कुठं पाठवलं होतं, इंग्लंडला पाठवलं होतं. कशासाठी, तर आपलं गेलेलं राज्य म्हणजे इंग्रजांनी जे जप्त केलं होते सातारचं राज्य, सातारा हे संस्थान इंग्रजांनी जप्त केलं होतं, ते परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते यांना काय केलं होतं, छत्रपती प्रतापसिंहांनी काय केलं होतं, इंग्लंडला पाठवलं होतं. मग हे लक्षात ठेवा, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की छत्रपती प्रतापसिंहाची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला कोण गेला, असा प्रश्न वारंवार आलेला आहे. मग लक्षात ठेवायचे, रंगो बापूजी गुप्ते गेले होते आणि यांनी काय केलं होतं पहा, 1857च्या उठावामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे की छत्रपती प्रतापसिंह भोसले कोण होते, तर जे सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांचे काय होते, ते पुत्र होते. त्याचबरोबर लक्षात ठेवा पहा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की छत्रपती प्रतापसिंहांना ज्यावेळेस गादीवरून हटवलं तेव्हा छत्रपती प्रतापसिंहांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी आपले वकील रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्लंडला पाठवले होते. परंतु काय झालं, रंगोजी बापूजी गुप्ते हे काय झाले, इंग्लंडवरून निराश होऊन पाठीमागे आले आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, 1857च्या उठावामध्ये भाग घेऊन आपलं गेलेलं राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केला. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा. काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे. आता या ठिकाणी आपल्याला असं विचारलंय की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित कोणतं कलम वगळण्यात आलंय, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा, कलम 32. आता या ठिकाणी पर्यायामध्ये काय झालंय, थोडी टाईप मिस्टेक झाली पहा, या ठिकाणी 31 हे पर्याय झालाय.
33 पर्याय आहे, परंतु या ठिकाणी पहा 31B आणि या ठिकाणी 32A असे काय होते ऑप्शन हवे होते. या ठिकाणी थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, परंतु लक्षात ठेवायचं आहे. तर एक कोणतं कलम वगळण्यात आलेलं आहे, मूलभूत अधिकाराशी संबंधित कलम 32A वगळण्यात आलेलं आहे यापैकी. मग कोणत्या घटनादृष्टीने वगळण्यात आलेले पहा, तर 43व्या घटनादृष्टीने. आता 43वी घटनादृष्टी कधी झाली होती, 1977ला झाली होती, लक्षात ठेवा. आणि अंमलात कधी आली, तर 13 एप्रिल 1978 पासून 43वी घटनादुरुस्ती अंमलात आली. या घटनादृष्टीने काय केलं होतं पहा, कलम 32 मधील मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख काढल्यास राज्याच्या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयापासून संरक्षण देण्यात आलं होतं. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे. आता या ठिकाणी काय विचारलंय, संत एकनाथांची साहित्यकृती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. ऑप्शन काय दिलेत पाहूया आपण. बुद्धभूषण आहे, शिवभारत आहे, भावार्थ रामायण आहे आणि भावार्थ दीपिका आहे. आता या ठिकाणी पहा, मला माहित नाही की महाराष्ट्रातील एखादा असा व्यक्ती असेल की त्याला हा बुद्धभूषण ग्रंथ कोणी लिहिला हा माहीत नसेल. हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे, यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. मग राहिला ऑप्शन आपल्याकडे शिवभारत आणि भावार्थ रामायण. यापैकी भावार्थ रामायण हा ग्रंथ काय केलेला आहे, संत एकनाथांनी लिहिलेला आहे. ओके, मग या ठिकाणी पहा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, संत एकनाथांचा जन्म कुठे झाला होता, पैठण या ठिकाणी झाला होता. त्यांची समाधी सुद्धा काय आहे, पैठण या ठिकाणीच त्यांची समाधी आहे. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं, सूर्यनारायण होतं आणि आईचं नाव काय होतं, रुक्मिणीबाई होतं. त्याचबरोबर संत एकनाथांचं इतर जे काही साहित्य आहे ना, हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचे. पहा त्यांचं साहित्य काय काय पहा, एकनाथी भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, हस्तमलक आहे, स्वात्मासुख आहे, आनंद लहरी आहे आणि गीतास्तर आहे. ओके, हे सगळं साहित्य कोणाचं आहे, तर संत एकनाथांचं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय विचारलं या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर येथे कोणी बांधली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ती कोणी बांधली होती, तर ती संत नामदेवांनी बांधली होती. पहा, मग या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचे. एकतर संत चोखामेळा यांची समाधी कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग लक्षात ठेवायचं आहे पंढरपूर या ठिकाणी आहे. समाधी कोणी बांधली हे लक्षात विचारलं जाऊ शकतं, तर ती संत नामदेवांनी बांधली. आता तुम्हाला एक सांगतो, संत चोखामेळा यांचे गुरु कोण असा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग त्यांचे गुरु कोण होते, तर त्यांचे गुरु सुद्धा संत नामदेव हे काय होते, संत चोखामेळा यांचे गुरु होते. ओके, मग या ठिकाणी आपल्याला संत नामदेवाबद्दल काही माहिती लक्षात ठेवायची की त्यांचं पूर्ण नाव काय होतं हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. मूळ नाव काय होतं किंवा पूर्ण नाव काय होतं. काय होतं, नामदेव दामा रेडेकर हे काय होतं, त्यांचं मूळ नाव होतं. त्यांची समाधी कुठं आहे पहा, संत नामदेवांची समाधी सुद्धा पंढरपूर या ठिकाणीच आहे. त्याचबरोबर त्यांचा जन्म कुठं झाला होता पहा, नरसी बामणी, हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. त्याचबरोबर हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांनी भजनासाठी किंवा समाज प्रबोधनासाठी कोणती भाषा वापरली होती हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग त्यांनी कोणत्या भाषेचा वापर केला होता, मराठी भाषेचा वापर केला होता. त्याच्यानंतर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच ठिकाणी वेळेस विचारलं जातं की खालीलपैकी कोणत्या संताच्या रचना गुरु ग्रंथ साहिबा या शिखांच्या धर्मग्रंथात आढळतात असं विचारलं जातं. मग त्या कोणाच्या रचना आहेत, तर त्या रचना संत नामदेवांच्या आहेत. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे आपला या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आहे. काय विचारलं या ठिकाणी, 2011ची जी जनगणना आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही 200 पेक्षा कमी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, सिंधुदुर्ग दिलंय, ठाणे दिलंय, पालघर दिलंय आणि पुणे दिलंय. आता या ठिकाणी पहा, जर तुमचा अभ्यास परफेक्ट असेल ना तर लगेच तुमच्या लक्षात आलं असतं. ओके, मग या ठिकाणी 200 पेक्षा कमी घनता असणारे काय आहेत, एकूण 2 जिल्हे आहेत मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो एकूण काय आहेत, 2 जिल्हे आहेत की ज्यांची घनता काय आहे 200 पेक्षा कमी आहे. मग हे 2 जिल्हे कोणते आहेत, तर एक तर आपला गडचिरोली आहे
तुम्हाला माहित असेल गडचिरोली असेल, गडचिरोलीची घनता किती आहे 74 आहे आणि दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, एकतर तुम्हाला सर्वाधिक घनता असणारे 3 जिल्हे पाठ करायचे आहेत आणि सर्वात कमी घनता असणारे सुद्धा काय करायचे 3 जिल्हे तुम्हाला पाठ करायचे. पाठ म्हणजे तोंडपाठच करून टाकायचे. ओके. मग जर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आला की महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असणारा जिल्हा कोणता असं जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला डोळे झाकून त्याचं उत्तर लिहायचं. मुंबई शहर आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मुंबई शहर आहे आणि तिसरा जिल्हा कोणता आहे, ठाणे आहे. आता हे कोणते जिल्हे बघितले आपण, सर्वाधिक घनता असणारे जिल्हे पाहिले पहा, सर्वाधिक घनता. ओके. त्याचबरोबर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, तुम्हाला सर्वाधिक आणि सर्वात कमी लक्षात ठेवायचं आहे. मग सर्वात कमी घनता असणारे जिल्हे कोणते आहेत पहा, गडचिरोली आहे. विशेषतः गडचिरोली लक्षात ठेवा आणि घनता किती आहे हे पण लक्षात ठेवा, 74 आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. सिंधुदुर्गची किती आहे, 163 आहे आणि चंद्रपूरची 199 आहे. सॉरी, मी या ठिकाणी काय म्हटलं होतं, 2 जिल्हे आहेत पण एकूण काय आहेत, तिन्ही जिल्ह्याची लोकसंख्या काय 200 पेक्षा कमी आहे पहा. ओके. मग लक्षात ठेवायचं ते 3 जिल्हे कोणते आहेत, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर. ओके. विशेषतः गडचिरोलीची घनता किती आहे हे लक्षात ठेवायचं, एकूणच 74 आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलं या ठिकाणी, डॅश डॅश पर्वतरांग या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत. आपल्याला असं विचारलंय की कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे. डोळे झाकून उत्तर लिहायचं, सह्याद्री पर्वतरांग. कारण कणा विचारलंय, मग कणा म्हणजे काय असतं, आपली सगळ्यात मोठी बाजू असते किंवा सगळ्यात जमेची बाजू असते. मग ते कोणती आहे, सह्याद्री पर्वतरांग आहे. आता सह्याद्री पर्वतरांगेबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया पहा या ठिकाणी. महाराष्ट्राच्या पश्चिमेस, आता एक तर एक लक्षात ठेवायचंय, प्रश्न येऊ शकतो की सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे. मग कोणत्या दिशेला आहे, पश्चिम दिशेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा येऊ शकतो की सह्याद्री पर्वतरांग ही कोणत्या दिशेला पसरलेली आहे. मग कशी पसरलेली आहे ती, उत्तर दक्षिण दिशेला आहे पहा. कशी पसरलेली आहे, उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विचारलं जातं की सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाली किंवा कशामुळे झाली असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं. मग लक्षात ठेवायचंय, पृथ्वीच्या भ्रंशमूलक उद्रेकामुळे किंवा भ्रंशमूलक क्रियेमुळे काय झाली होती, सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली होती. शब्द खूप महत्वाचा आहे, भ्रंशमूलक क्रियेने. ओके. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांग ही काय पहा, अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीला काय समांतर आहे पहा. काय, अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीला ही काय समांतर अशी पर्वतरांग आहे. आता या ठिकाणी अजून काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्रश्न आलेला आहे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलेले, कव्हर केलेले आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी घेतलं नाही. पण तरी पुन्हा एकदा सांगतो की सह्याद्री पर्वतातील उंच शिखर कोणते असा जर प्रश्न आला, सह्याद्री पर्वतातील उंच शिखर कोणते असं जर प्रश्न आला, तर या ठिकाणी जर विचारलं की सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, तर त्याचं उत्तर लिहायचं तुम्हाला कळसुबाई. ओके. त्याचबरोबर या सह्याद्री पर्वताला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे काय, पश्चिम घाट. काय, यालाच काय म्हटलं जातं पहा, पश्चिम घाट म्हटलं जातं. मग जर या ठिकाणी प्रश्न आला की पश्चिम घाटामधील सर्वाधिक उंचीचं शिखर कोणतं, तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय, अन्नाईमुडी हे शिखर काय पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. ओके. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन आपल्याला काय होतं पहा, अरवली पर्वतरांग हे एक ऑप्शन होतं. अरवली पर्वतरांग ही सुद्धा काय खूप महत्वाची आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. एकतर विचारलं जातं की अरवली पर्वतरांग ही कोणत्या राज्यामध्ये आहे, तर अरवली ही पर्वतरांग राजस्थान राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर अरवली पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणतं हे पण परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेलं आहे. मग कोणतं शिखर आहे, गुरु शिखर आहे. त्याची उंची किती आहे, 1722 मीटर आहे. त्याच्यानंतर पहा, सातपुडा पर्वतावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय, सातपुडा पर्वतरांग आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. आता सातपुडा पर्वतरांग म्हणजे पहा नावामध्येच आहे, 7 सलग डोंगर रांगा काय एकत्र आहेत, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, सातपुडा पर्वतरांग म्हटलं जातं. मी अगोदर पण सांगितलं काय, महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे. त्याच्यानंतर पूर्वांचल रांग, पूर्वांचल रांग कुठे पहा, तर काय होतं, पूर्वेला हिमालय पर्वतरांगा अरुणाचल प्रदेशामध्ये काय होतात पहा, अचानक दक्षिणेकडे वळतात. या रांगातून, या रांगाला काय म्हणतात, पूर्वांचल रांग म्हणतात. कसा विस्तार आहे यांचा, उत्तर दक्षिण विस्तार आहे. कशाचा, पूर्वांचल रांगाचा. आणि जर हिमालय पर्वतरांगाचा विस्तार विचारला आपल्याला, तर तो काय आपला पश्चिम ते पूर्व आहे किंवा पूर्व ते पश्चिम आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी आपल्याला,
महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता डॅश यांची होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीची महाराष्ट्रातील समृद्ध सत्ता ही कुणाची होती? यादवांची होती. ओके, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबरचा. काय विचारलंय? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरतीच परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न आलेले आहेत. ऑप्शन दिलेत पहा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर यापैकी आंध्र प्रदेश या राज्याची भाषिक तत्वावरती काय केली होती? सर्वप्रथम निर्मिती करण्यात आली होती. मग आता या ठिकाणी पहा, भाषावार प्रांत रचना करावी की नाही करावी याच्यासाठी काही समित्या नेमल्या होत्या. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची समिती होती पहा, एक आहे दार समिती. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की दार समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर 1948 ला करण्यात आली. त्याच्यानंतर दुसरी समिती होती JVP समिती. हिची स्थापना सुद्धा 1948 लाच करण्यात आली होती. आणि आंध्र प्रदेशचं विभाजन कधी करण्यात आलं होतं पहा? 1953 साली. कशानुसार? तर भाषानुसार करण्यात आलं होतं. ओके. राज्य पुनर्रचना कायदा कधी झाला होता पहा? 1956 ला झाला होता. आणि महाराष्ट्र व गुजरात या दोन सेपरेट राज्यांची म्हणजे मुंबई राज्याचं विभाजन करून महाराष्ट्र व गुजरातची निर्मिती कधी करण्यात आली होती? 1960 साली करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे का? काय विचारले पहा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिली जोडी काय दिली पहा आपल्याला? ताराबाई शिंदे, बालहत्या प्रतिबंधक गृह. मग आता जर तुमचा अभ्यास चांगला असेल तुम्हाला माहिती आहे की बालहत्या प्रतिबंधक गृह हे काय होतं? ताराबाई शिंदे यांचं नसून हे कुणाचं होतं? महात्मा फुले यांचं होतं. पहा, कुणाचं होतं? बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कुणी केली होती? तर ती महात्मा फुले यांनी केली होती. म्हणजे या ठिकाणी पहिलीच जोडी आपली काय चुकीची असणार आहे, म्हणजे तेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. परंतु आता आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? बरोबर जोड्या लक्षात ठेवायच्यात. चुकीची जोडी लक्षात ठेवायची का? नाही ठेवायची. मग बरोबर जोडी लक्षात ठेवा. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली असं जर उत्तर आलं तर त्या प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय महात्मा फुले यांनी केली. त्याचबरोबर मुक्ती सदनची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर उत्तर लिहायचं पंडिता रमाबाई यांनी केली. त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन सोबतच शारदा सदनची स्थापना केली होती. विशेषतः मुक्ती सदनपेक्षाही जास्त प्रश्न हे शारदा सदनवरती आलेले आहेत की शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर ती पंडिता रमाबाई यांनी केली होती. सेवा सदनची स्थापना कोणी केली होती? सेवा सदनची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केली होती. लक्षात ठेवायचे. खूप वेळेस विचारलेले आहे की सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर ती रमाबाई रानडे यांनी केली होती. आणि शिशुविहारची स्थापना ही ताराबाई मोडक यांनी केली होती. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले? म्हणजे या ठिकाणी विचारलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये काय एकमेव मंदिर आहे, परंतु आपल्याला ते विचारले त्यांनी ते मंदिर कुणी बांधलं असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ते कुणी बांधलं होतं? तर ते छत्रपती राजाराम यांनी ते मंदिर बांधलं होतं. आणि हे मंदिर कुठे लक्षात ठेवा, तर हे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचं. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती कोणी केली किंवा त्याचं बांधकाम कोणी केलं हा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. पहा, अतिशय अद्वितीय असा हा किल्ला आहे. याची निर्मिती कोणी केली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आणि त्या किल्ल्यावरती काय केलं होतं? राजाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं काय केलं होतं? मंदिर बांधलं होतं. आणि हे माझ्या राजाचं महाराष्ट्रातील काय एकमेव मंदिर आहे. ओके. पुढचा प्रश्न काय आपला 16 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी, वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? आता या ठिकाणी लक्षात घ्या, वर्धा नदी म्हटल्यावर नक्कीच वर्धा जिल्हा पण असणार आहे. मग वर्धा जिल्हा नसणारा पर्याय कोणता आहे पहा, अमरावती नागपूर. एक पर्याय आपला कट झाला. त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय होतो आपल्यासमोर, वर्धा अमरावती, वर्धा नागपूर, वर्धा यवतमाळ. यापैकी वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची सीमा काय केलेली आहे? वर्धा नदीमुळे बनलेली आहे. त्याचबरोबर पहा, वर्धा अमरावती बरोबरच चंद्रपूर यवतमाळ या दोन जिल्ह्यांची सीमा सुद्धा काय केलेली आहे? वर्धा नदीने निश्चित केलेली आहे. ओके. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे बाकीचे सुद्धा काही नद्यांनी निर्माण केलेल्या सीमा तुम्हाला काय करायच्या तर लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली पहा, मग नर्मदा नदीने कोणत्या नदीची सीमा, कोणत्या जिल्ह्याची सीमा निश्चित केलेली आहे? तर नंदुरबार व गुजरात. म्हणजे नंदुरबार आणि गुजरात म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर कोणती नदी वाहते असा प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर कोणती नदी वाहते? नर्मदा नदी वाहते. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि गोवाच्या सीमेवर कोणती नदी आहे किंवा कोणत्या नदीने
सीमा निश्चित केलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे तेरेखोल नदी. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी गडचिरोली आणि छत्तीसगड म्हणजे महाराष्ट्र व छत्तीसगडची सीमा कोणत्या राज्य नदीने निश्चित केलेली आहे, तर ती इंद्रावती नदीने केलेली आहे. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर ती गोदावरी नदीची उपनदी. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. त्याच्यानंतर वैनगंगा नदीमुळे काय होतं, चंद्रपूर गडचिरोलीची सीमा निश्चित होते. पैनगंगामुळे यवतमाळ नांदेडची होते. आता ही जी पैनगंगा आहे ही काय आहे, वर्धा नदीची उपनदी आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. वर्धा नदीची प्रमुख उपनदी आहे पैनगंगा. त्याच्यानंतर प्राणहिताचं काय होतंय, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेरेषेवरून प्राणहिता नदी वाहते. प्राणहिता म्हणजे कोणती नदी, तर वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित नदी प्रवास काय म्हटलं जातं, प्राणहिता म्हटलं जातं. त्याच्यानंतर अहमदनगर आणि पुणे यांची सीमा कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे, तर ती आहे गोड नदी. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलं या ठिकाणी आपल्याला पहा. 1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते. या ठिकाणी विचारलंय की 1936 सालचं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठे झालं होतं. मला माहिती आहे 100% विद्यार्थ्यांना माहिती आहे फैजपूर या ठिकाणी झालं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि हे राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण भागामधील पहिलं अधिवेशन होतं. पहा काय खूप वेळेस प्रश्न आलेले आहे की राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणते. मग ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणते होते, तर फैजपूर अधिवेशन होते. फैजपूर अधिवेशन कधी झाले होते, 1936 ला झाले. त्याचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. ओके, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे जे महत्त्वाचे अधिवेशन आहेत ते लक्षात ठेवायचे. या ठिकाणी पहा, जे पहिलं अधिवेशन होतं या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारला जातो. मग पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पहा, उमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, असा प्रश्न विचारला जातो. मग पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, डॉक्टर ॲनी बेझंट या काय होत्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष, मग पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या, तर त्या सरोजिनी नायडू होत्या. सरोजिनी नायडू कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होते, लक्षात ठेवायचे 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या. ओके, ॲनी बेझंट कधी अध्यक्ष होत्या हे पण लक्षात ठेवायचं. 1917च्या अधिवेशनाच्या पहिलं अधिवेशन कधी झालं हे लक्षात ठेवायचं, 1885 ला झालं होतं. त्याचबरोबर दुसरं काय विचारलं आपल्याला, नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर लिहायचं तुम्हाला, बरौद्दीन तय्यब जे काय होते नॅशनल काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे काय होते, पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. दुसरे मुस्लिम अध्यक्ष कोण होते, रहमतुल्लाह सयानी होते. त्याचबरोबर पहिले युरोपियन अध्यक्ष कोण होते. आता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, तर परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं तुम्हाला पाठ करणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला हे सगळं पाठ करावं लागणार आहे. नाहीतर काय होतं, 70-75 मार्क काय होतात, तर बरेच विद्यार्थी मिळवतात आणि शेवटी सांगतात सर माझा रिझल्ट 2 मार्कांनी केला, माझा रिझल्ट 3 मार्कांनी केला. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे पेपरसाठी महत्त्वाचं आहे ना ते सगळं तोंडपाठ करून टाकायचं. ओके, मग या ठिकाणी पहा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की पहिले युरोपियन अध्यक्ष कोण, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष कोण, असा प्रश्न येऊ शकतो. मग ते कोण होते, जॉर्ज ह्यूल होते. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष कोण होते, हाही प्रश्न येऊ शकतो. मग कोण होते पारसी अध्यक्ष, तर दादाभाई नौरोजी होते. त्यानंतर आता या ठिकाणी पहा हे खूप महत्त्वाचं आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले आणि एकमेव केरळी अध्यक्ष म्हणजे केरळचे काय होते, पहिले आणि एकमेव म्हणजे एकच अध्यक्ष झाले, ते कोण होते, शंकर नारायण होते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनाच लोहपुरुष म्हटलं जातं. 19वा प्रश्न आहे आपला, असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली. 100% सगळ्याला माहिती असणार आहे, असहकार चळवळीची सुरुवात ही 1 ऑगस्ट 1920 ला झाली होती. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी पहा, दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते. काय विचारलंय, दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते. ऑप्शन देत राष्ट्रपिता, राष्ट्रजनक, पितामह आणि भीष्माचार्य. तर या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल
तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण काय करत आहोत तलाठी भरतीसाठी दररोज एक व्हिडिओ काय करतो या ठिकाणी घेत आहोत। आणि जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल ना तर एक लाईक मात्र मित्रांनो नक्की करायचं आहे। ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या पुन्हा पुढच्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद।